मटर पनीर म्हटलं की हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईलची भाजी आपण नेहमीच घरी बनवून बघतो. पण आज मी रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं झणझणीत गावरान पद्धतीचा मटार पनीर मसाला भाजी बनवली आहे. गावरान पद्धतीचा मटार पनीर मसाला बनवायला खूप सोपा आहे आणि घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा गावरान पद्धतीचा मटार पनीर मसाला बनवणार आहोत. भाजी जरी गावरान पद्धतीची असली तरी ही भाजी खायला खूप अप्रतिम लागते. तुम्ही देखील ही भाजी एकदा खाल तर बोटं अगदी चाटून पुसून ही भाजी फस्त कराल. गावरान पद्धतीचा हा मटार पनीर मसाला दिसायला जितका सुंदर दिसत आहे, खायला देखील तितकाच टेस्टी आणि लाजवाब लागतो. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, थोडी कोथिंबीर, 2 तिखटाच्या हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि अर्धी सुकं खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. घेतलेले हे जिन्नस ना मी भाजून घेणार आहे. यासाठी बघा इथे गॅसवरनं एक जाळी ठेवली आहे. जाळीवर आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण आणि सुकं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. कांदा खोबरं अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे वाटणाला छान असा स्मोकी फ्लेवर येतं आणि या वाटणामुळेच ना मटार पनीर मसाल्याची ही जी भाजी आहे टेस्टला खूप लाजवाब लागते. अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस मी छान असे भाजून घेतलेले आहेत. लसूण देखील यामध्ये थोडं हलकं असं भाजून घेतलेलं आहे. मसाल्याने जास्त करपवायचे नाही, पण आतपर्यंत स्मोक गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जिन्नस भाजायचे आहेत. भाजून घेतलेले सर्व जिन्नस मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. यामध्ये ना वाटण तयार करण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. थोडं लागेल तसंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आणि इथे बघा आपलं हे वाटण छान तयार झालेलं आहे. वाटण अजिबात जाडसर ठेवायचं नाही, छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झाल्यानंतर इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. पनीर कापताना आपल्याला अगदी बारीक तुकडे करायचे नाही किंवा जास्त मोठेही ठेवायचे नाही. मध्यम आकाराचे इथे मी तुकडे करून घेणार आहे. भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे. पनीर देखील इथे माझं कापून झालेलं आहे. पनीरसोबत आपल्याला मटार लागणार आहेत. पाव वाटे इथे मी मटार घेतलेले आहेत. ही सर्व तयारी झाल्यानंतर आता आपल्याला भाजीसाठी फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला काही खडे गरम मसाले लागणार आहेत. यामध्ये एक तेजपत्ता घातला आहे, एक मसाला वेलची घातली आहे, 2 हिरवी वेलची घेतली आहेत, जिरं घेतलं आहे, एक स्टारफूल घेतलं आहे आणि दालचिनी घेतली आहे. तेलामध्ये आपल्याला हे खडे गरम मसाले ना छान परतून घ्यायचे आहे. मसाले तेलात अजिबात करपवायचे नाही. हलका असा त्याचा सुगंध आला की लगेचच आपण तयार केलेलं वाटण या तेलामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि हे सर्व जिन्नस छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटणाला ना छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण ना तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. सात ते 8 मिनिटांनी हे वाटण मी छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर याला थोडं तेल सुटू लागलं आहे आणि या वाटणाचा ना खूप मस्त असा सुवास दरवळू लागलेला आहे. ही जी ग्रेव्ही आपण तयार करत आहोत ती आपल्या भाजीचा मेन बेस आहे. त्यामुळे ना ही ग्रेव्ही तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. वाटण तयार करताना आपल्याला वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण तेलामध्ये परतवताना वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटणाला एकदा का तेल सुटलं की यानंतर आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. इथे मी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला पावडर घातलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी किंचित साखर देखील घालायची आहे. वाटणामध्ये ना हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहिलं असेल की या ग्रेव्हीमध्ये अजूनही आपण पाणी घातलेलं नाही. पाणी न घालताच फक्त वाटण आणि पावडर मसाले आपण तेलामध्ये परतून घेत आहोत. पाणी न घातल्यामुळे हे वाटण भांड्याला खाली लागू शकतं. यासाठी ना आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने हे वाटण परतून घ्यायचं आहे. पावडर मसाले घातल्यानंतर हे वाटण आणखी 2 ते 3 मिनिटं छान मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी पाणी घालत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच एक वाटी भरून मी गरम पाणी घातलं आहे आणि तेच पाणी या वाटणामध्ये घालून पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्हीचं टेक्स्चर बघू शकता, फार मुलायम आपली अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. हॉटेल स्टाईल जेव्हा आपण मटार पनीर बनवतो त्या ग्रेव्हीसारखीच आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे.
या ग्रेव्हीमध्ये पाणी घातल्यानंतर एक हलकी उकळी येऊ द्यायची आहे. यानंतरच आपल्याला यामध्ये मटार आणि पनीर घालायचे आहेत. बघा ग्रेव्हीला छान उकळी आली आहे. थोडं तेल देखील सुटू लागलं आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिला मी मटार घालणार आहे. आज मी इथे फ्रोझन मटार घेतलेला आहे, पण जर का तुम्ही ताजा मटार घेणार असाल तर सुरुवातीला मटार घालून 70 to 80% मटार शिजत आला की त्यानंतरच तुम्हाला पनीर घालायचं आहे. मटार आणि पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मला या भाजीमध्ये थोडी पाण्याची आवश्यकता वाटत आहे. अगदी थोडं पाणी यामध्ये घालणार आहे, पण पाणी घालताना आपल्याला शक्यतो कोमट गरम केलेलं पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही भाजी किती रस्सेदार किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे. भाजीची ग्रेव्ही मी छान शिजवून घेतली आहे, तर भाजी शिजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही. यामध्ये मटार आहे तो देखील लगेच शिजला जातो आणि पनीर देखील शिजायला जास्त वेळ लागत नाही. इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. गावरान पद्धतीचा मस्त असा झणझणीत मटार पनीर मसाला इथे आज आपण बनवलेला आहे. खूप छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे. गरम केलेलं तूप यामध्ये मी घालणार आहे. तुपामुळे ना आपल्या या भाजीची चव आणखी छान लागते. 1 चमचा गरम करून घेतलेलं तूप यामध्ये मी घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आणखी 1-8 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि इथे आहे हा आपला गावरान पद्धतीचा मस्त असा मटार पनीर मसाला. मटार पनीरची 30-30 भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की माझ्या ह्या पद्धतीने भाजी बनवून बघा. अगदी गॅरंटीने सांगते की तुम्हाला सुद्धा हा गावरान पद्धतीचा मटार पनीर मसाला खायला नक्की आवडेल. गरमागरम भाकरी किंवा गरमागरम चपातीसोबतच नाही तर गरमागरम रोटीसोबत देखील हा गावरान पद्धतीचा मटार पनीर मसाला खायला खूप छान लागतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.